नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण छान या कच्च्या कैरीच्या वड्या बनवत आहोत। तर इथे ही कच्ची कैरी जी आहे हिचं साल काढून घ्यायचं, आधी धुवून घ्यायची आहे, नंतर साल काढून अशा बारीक फोडी करून घ्यायच्यात। आणि ह्या फोडी गरम पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून एक 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत। अशा मस्त मऊसूत शिजवून घ्यायच्या। नंतर चाळणीवरती याचं जसं आपण पुरण बनवतो तसं पुरण बनवून घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही हे मिक्सरला देखील बारीक करू शकता। आता हे कढईमध्ये काढून घ्यायचं आणि गॅसवर ठेवून यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ, साखर टाकून शिजवायचं आहे। तर इथे मी काळं मीठ टाकलं आहे बघा, आणि छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं। अगदी थोडासा हिरवा कलर टाकला आहे, कलर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी देखील चालतं। भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आणि वेलची पूड टाकायची आहे। आता हे आपण तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने छान हे 2-4 मिनिटं शिजवून घेतल्याच्या नंतर ट्रेमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। हे चांगलं सेट झालं की मग आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत। तर फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच हे आपल्याला सेट करायचं आहे। आता हे थोडंसं थंड झाल्याच्या नंतर याच्या कडा सोडून घ्यायच्या आणि तुम्ही हे डायरेक्ट असं टाकून घेऊ शकता किंवा या ट्रेमध्येच वड्या कट करून घेऊ शकता। अशा पद्धतीने हव्या त्या आकाराच्या आणि काढून घ्यायच्या। ह्या वड्या 2-3 दिवस वाळवून सुद्धा घ्यायच्या आहे, म्हणजे खूप छान होतात, टिकतात आणि खायला मस्त लागतात। तर अशा ह्या कच्च्या कैरीच्या वड्या नक्कीच करून पहा। कशा झाल्या कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये।